साडी नेसवताना पहिल्यांदा बेसिक गोष्टी ह्या लक्षात ठेवा, साडी आणि नाडी आणि सेफ्टी पिन आपल्याकडे तयार पाहिजेत. आता साडी घेताना पण लक्षात ठेवायचं आहे, साडी थोडीशी नाजूक बॉर्डरमध्ये, थोड्या सॉफ्ट सिल्कमध्ये आपण घेतोय. मोस्टली साड्यांना आतमध्ये काय असतं, पदराला ब्लाऊज पीस असतो. सो आपल्याला तो ब्लाऊज पीस पहिला काढून घ्यायचा आहे आणि तोच ब्लाऊज पीस आपण गौरीला अटॅच करणार आहे. आपण तो कट करून घेऊया. आता हाच आपण गौरीला अटॅच करणार आहे. सो दोन्ही काठाची बाजू असते, सो ती गौरीच्या खांद्यावरनं टाकून घ्यायची. आपली जी जनरली ब्लाऊजची अट असते तिथे एक पिन लावून घ्यायची आतल्या साईडने. तशीच एक बॅक साईडने एक लावून घ्यायची त्या साईडला. व्ही नेक तयार करायचं आहे. त्याच्यानंतर ही जी काठ आहे त्याचे हँड्स बनवून घ्यायचे. जशी काठाची हाईट असेल तसं ते फोल्ड करून घ्यायचे आणि इथे पिनअप लावून घ्यायचं. सेम ह्या साईडला तसंच क्रिएट करून घ्यायचं. पिन लावून दोन्ही काठ पकडून आतल्या साईडला एक पिन लावून घ्यायची. हे आपले हँड्स तयार झाले. आता जो एक्स्ट्रा ब्लाऊज पीस आहे तो मागं फोल्ड करून पिनअप करून ठेवून टाकू की जो आपल्याला लागणार नाही. हां, म्हणजे मेन आपल्याला जे गौरीची साडी नेसवताना हँड्सच जास्त दिसतात. सो त्याचं फिनिशिंग प्रॉपर आलं पाहिजे. त्यानंतर हे थोडंसं फोल्ड करून घ्यायचं, व्ही नेक करून घ्यायचं. सो म्हणजे आपण जी साडी घेतो त्याचा मॅचिंग ब्लाऊज आपल्याला ह्याला लावता